आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे संघे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करत आहे. दर दिवस पहाटे एक कार्यक्रम प्रसार होत आहे. हे ऐका, हे पहा, संपूर्ण दिवस तुमचं जीवन चांगलं जाईल. आणि या महिन्याचं वचन आहे, देव म्हणतो मी तुला चालवणारा आणि तुला चालायला लावणारा परमेश्वर आहे. म्हणजे मार्गदर्शन पण करणार आणि मार्गामध्ये आम्हाला मदत पण करणार. चला आजच्या वचनावर जाऊया. अनुवाद 29 अध्याय 5 वचनामध्ये Deuteronomy 29:5 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला 40 वर्षे रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायातील पायतने झिजली नाहीत. पहा, 40 वर्षे इस्रायल लोकांना देवाने रानातून चालवले. खरं म्हणजे आपण चालत गेलं, आपण 1 महिना किंवा 1 वर्ष वापरल्यानंतर ते चपले आमचे जुनं होऊन जातात, चपले तुटून पडतात. आमचे कपडे तर एक दिवस आम्ही घातलं तर ते कपडे सगळं घाण होतात ना, आणि 1 वर्षाने 2 वर्षाने कपडे विरत जातात. पण परमेश्वर म्हणतो, तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत, पायातील पायतने झिजली नाही, ते कधी घसली नाही. बाबा, किती चांगला परमेश्वर रक्षण करतो प्रभू. म्हणजे परमेश्वर आम्हाला चालवलं तर, आमच्या मार्गदर्शन केलं तर, आमच्या संघ परमेश्वर चालले तर आमचे जीवन असं असणार. म्हणून कारण स्वर्गातून येऊन या जगामध्ये मानव म्हणून येऊन सर्व मानव जातीसाठी आपला जीव दिला आणि सर्वांचा पाप त्यांनी हरण करून नेला. असं कोकरा फक्त येशू ख्रिस्त आहे. तो एकटाच परमेश्वर आमच्यासाठी जीव दिलेला परमेश्वर आहे. म्हणजे जीव दिलेला परमेश्वर आमच्या जीवनाचे सर्व काय आवश्यक पूर्ण करणार नाही का? ज्या लोकांना गरज होते की त्यांना चालायचंय, रोज चालायचंय, दिवस रात्र चालायचंय, पण देवाला तकून दिले नाही. त्यांचे कपडे सुद्धा मळले नाही आणि चप्पल तुटले नाही. बघा किती चांगला परमेश्वर. म्हणजे प्रत्येक दिवस जे कपडे नवीन होत राहिले, त्यांचे चप्पल नवीन होत राहिले. असं देव तुमच्या सर्व काय आवश्यकता पूर्ण करा. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, देवा प्रभू, इस्रायलांना 40 वर्ष चालवलं आणि त्याच्या कपडे मळलं नाही, प्रभूच्या कपडे जुने झाले नाही आणि पायातले चपले ते तुटले नाही. प्रभूच्या किती चांगलं सुरक्षा देणारा संरक्षण करणारा परमेश्वर आहे. आपल्या लेकरांना सांभाळ प्रभू, त्यांचं सर्व काय गरजे पूर्ण कर प्रभू. ते तकलेलं आहे ते सर्वांना चांगलं ताकद दे. जे आजारी आहे त्यांना स्पर्श कर, त्यांना बरं कर प्रभू. आणि जीवनात त्यांची भरोसा खोन बसलेला आहे, त्यांना पुन्हा भरोसा दे. मी तुमच्याबरोबर आहे असं म्हण प्रभू. सर्वांना धीर दे प्रभू. आणि तू प्रत्येक दिवस, आजचे दिवस मार्गदर्शन कर, त्यांना चालव, त्यांचं सर्व काय गरज पूर्ण कर. येशूच्या नावाने मागितो म्हणायक प्रभू राजा. आमीन आमीन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.